लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर वीरेंद्र प्रधान आपल्याकडे आलेले आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. विजय केंकरेचे खूप मोठे दिग्दर्शक आहेत. तर विजय मला एका ठिकाणी घेऊन गेला आणि तो म्हणाला की वीरू तू गाऊ शकतोस ना थोडं. म्हटलं हां, म्हणजे बेसिक गाऊ शकतो मी. ठीक आहे. आतमध्ये जितेंद्र अभिषेकी आलेत तर त्यांच्यासमोर जरा तुला एक गाणं म्हणायचं आहे. म्हटलं विजय, म्हटलं आतमध्ये अभिषेकी बुवा वगैरे. ते म्हणजे नुसते अभिषेकी बुवा नाही आहेत, पेटीला अशोक पत्की आहेत आणि वसंत कानेटकर आहेत. मी म्हटलं म्हणजे तुम्हाला मारायचंच ठरवलंय, तुम्हाला टी व्हीला यायचं आहे आणि तुम्हाला अचानक एका रात्रीत शाहरुख खान व्हायचं आहे वगैरे. स्वप्न चांगलं आहे, ध्येयाची उंची गाठलेल्या लोकांचा तुम्ही ना पास्ट बघायला पाहिजे सगळ्यांचा. असं नाही की एका दिवसात आपल्याला फेम मिळेल. जे एका दिवसात मिळतं ना ते एका दिवसात जातं. तो आपल्याकडचे खूप मोठे मोठे दिग्दर्शक वगैरे ना ते म्हणतात की कॉन्टेंट नीट बनत नाही, मग असं आहे आणि तसं आहे. माझं मत हे बोलायची गरज नाही आहे. ज्याला ज्याला जसं जसं जमतंय तसं तसं तो माणूस करतोय. पण आपल्या सगळ्यांनी मिळून जर हा समजा पेटता ठेवला ना तो उलट चांगल्या मुलांना पण तिकडे यावंसं वाटतं. आम्हाला पेपरमधनं कळलं, मी माझ्या मुलांचं नावाचं विक्रम गोखलेंचं नाटक होतं. तर गडकरी रंगायत अख्खं बाहेर सगळा ऑडियन्स उभा होता. इट्स अ हाऊसफुल शो. त्या नाटकामध्ये काम करणारा एक हिरोचं जे कॅरेक्टर होतं तो नाशिकला कुठेतरी अडकला होता आणि मला बोलवलं इकडे रे. तर मी विक्रम गोखलेंनी बोलवलं तर मी अगदी धावत गेलो. तू काम करणार? मी म्हटलं काम करणार म्हणजे? म्हटलं जो मुलगा नाही आला आहे तो रोल तू करणार का? मी म्हटलं हो करतो ना. आणि त्यांनी सांगितलं अरे त्याला स्क्रिप्ट आणून दे. तर ते बरेच लोक स्क्रिप्ट शोधायला गेल्या आणि प्रयोग सुरू झाला आणि प्रोडक्शनचा माणूस धावत आला आणि तो म्हणाला स्क्रिप्ट नाही आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.